नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे बार्टी मार्फत ज्या विविध संस्था आहेत, बार्टी आहे, TRTI आहे, सारथी आहे, महाज्योती आहे आणि ARTI आहे। या सर्व संस्थांमार्फत विद्यार्थ्यांना जे विविध पूर्व प्रशिक्षण दिले जातात, वेगवेगळ्या भरतीसाठीचे MPSC असेल, UPSC असेल, IBPS असेल किंवा सैनिक भरती असेल, पोलीस भरती असेल, अशा सर्व प्रशिक्षणासाठी जी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाते, CET घेतली जाते। या CET साठी आता जी शेवटची तारीख आहे ही वाढवून देण्यात आलेली आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी महाज्योती असेल, त्याचबरोबर सारथी असेल किंवा बार्टी असेल, या सर्वांसाठी डेट वाढलेली आहे। सर्वांनी जे आहे आपले अर्ज पुन्हा या पोर्टलवरती भरता येणार आहेत। 28 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याला हे अर्ज भरता येणार आहेत आणि त्याच्यामध्ये जी काही त्रुटी असतील, काही चुका असतील, स्पेसिफाईड चुका आपल्याला 29 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला एडिट करता येणार आहेत। तसेच त्याची जी शेवटची प्रिंट करण्याची डेट आहे ही 30 ऑगस्ट आहे। म्हणजे ही डेट आता आपल्याला वाढून मिळालेली आहे। तर विविध ज्या संस्था आहेत ज्यासाठी आपण पात्र आहात, या प्रशिक्षणासाठी आपण अप्लाय करायचं आहे। त्यासाठी आवश्यक जी काही कागदपत्र आहेत, हे कागदपत्र आपण पुढे पाहणार आहोत। तर पहा, या ठिकाणी आपल्याला आपल्या विविध प्रशिक्षणासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत ते पहा। उमेदवाराकडे कोणत्याही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि बाबी या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्या उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल ID असणे आवश्यक आहे। प्रोफाइल तयार करताना वैध आणि कार्यरत मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे आणि सध्याचा जो करंट पासपोर्ट फोटो आहे तुमचा तो असणे आवश्यक आहे आणि सही। त्याचबरोबर हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि किती KB पाहिजे ते पण दिलेलं आहे। त्याचबरोबर आवश्यक काही कागदपत्र आहे जे PDF स्वरूपामध्ये तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। 10वीचं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, 12वीचं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण असल्याचं ग्रॅज्युएशन गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल प्रमाणपत्र पाहिजे, आधार कार्ड पाहिजे पुढची आणि मागची बाजू, जात प्रमाणपत्र पाहिजे, जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे लागू असल्यास, उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र 3 वर्षाचे तहसीलदार कार्यालयातून घेतलेले असणे आवश्यक आहे, तहसीलदार यांच्या निर्गमित केलेले, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास जे काही OBC VJNT प्रवर्गातील किंवा SBC जे आहेत या सर्वांना हे लागू असतं, हे असणं आवश्यक आहे। जर उमेदवार अपंग असेल तर त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। उमेदवार अनाथ असेल तर त्यासाठी आपल्याला लागू असेल तर हे प्रमाणपत्र लागेल। त्याचबरोबर गॅजेट किंवा ॲफिडेविट लागू असेल तर नावात काही बदल असेल किंवा काही अडचणी असतील तर त्या संदर्भात आपलं गॅजेट केलेलं असतं, तर ते लागू असल्यास ते तुम्हाला पाहिजे। तर हे सर्व गोष्टी तुम्हाला अर्ज भरण्यापूर्वी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि सर्व उमेदवारांनी हे कागदपत्र PDF स्वरूपात आपल्याजवळ ठेवणं आवश्यक आहे, तरच आपल्याला हा अर्ज भरता येतो। पहा, या ठिकाणी याचं परिपत्रक देखील देण्यात आलेलं आहे। सामायिक प्रवेश परीक्षा CET ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ। बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, ARTI या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प योजना आणि विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात। सन 25-26 करिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठीची जाहिरात 29 जुलै 2025 व 30 जुलै 2025 रोजी बार्टीच्या संकेतस्थळावरती तसेच विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी बार्टी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज 20/8/25 पर्यंत सादर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। सदर घोषणापत्रकाद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 28/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। तसेच 29/8/25 व 30/8/25 या 2 दिवसाचा कालावधी उमेदवारांना त्यांच्या अर्जातील ठराविक बाबी दुरुस्त करण्यासाठी व अर्जाची प्रिंट काढण्यासाठी मुदत देण्यात येत आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला एक जी तारीख आहे ही तारीख वाढल्याचं जे एक्सटेन्शनचं या ठिकाणी परिपत्रक दिलेलं आहे, यामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत। तर सर्व उमेदवारांनी आपले आवश्यक ते कागदपत्र जमा करून लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।